देशभरामध्ये येत्या 3 महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत आणि त्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प आज मांडण्यात आला। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम बजेट सादर केलं। 58 मिनिटांच्या सीतारमण यांच्या भाषणात कोणत्याही मोठ्या घोषणा करण्यात आल्या नाही। तसंच कर रचनेमध्ये कोणताही बदल या अर्थसंकल्पात झालेला नाही आणि त्यामुळे सर्वसामान्यांना झटका बसलाय। आता करदात्यांना जुलैमध्ये सादर होणाऱ्या बजेटची वाट पाहावी लागणार आहे। मध्यम वर्गाला स्वतःचा हक्काचं घर घेण्यासाठी योजना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात जाहीर केली। या बजेटमध्ये प्रामुख्याने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 17% वाटा असलेल्या उत्पादन क्षेत्रावरील खर्चात वाढ करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं। तसंच भारतात यावेळीही विकास दर चांगला राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। अंतरिम अर्थसंकल्पावर नजर टाकल्यास सर्वाधिक तरतूद संरक्षण मंत्रालयासाठी करण्यात आलेली आहे आणि याच अर्थसंकल्पावरती आम्ही आजच्या भागात तुम्हाला दुसरा प्रश्न विचारलेला होता आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरकडे। तर 0 ओव्हरमध्ये आज विचारलेला दुसरा प्रश्न, निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पावर समाधानी आहात का? तुम्हाला 2 पर्याय देण्यात आलेले होते, होय आणि नाही। वर्षानुवर्षे प्रलंबित 25,000पर्यंतचे विवादित कर दावे निकाली काढण्याची मोठी घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली। किरकोळ रकमांच्या टॅक्स डिमांड मागे घेतल्यानं तब्बल 1 कोटी करदात्यांना दिलासा मिळाला। There are large number of petty, non-verified, non-reconciled or disputed direct tax demands, many of them dating as far back as 1962, which continue to remain on the books, causing anxiety to honest taxpayers and hindering refunds of subsequent years. Honorable Speaker, sir, I propose to withdraw such outstanding direct tax demands up to 25,000 rupees pertaining to the period up to financial year 2009-10 and up to 10,000 rupees for financial years 2010-11 to 2014-15. This is expected to benefit about 1 crore taxpayers. 1 crore taxpayers would benefit out of this. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं स्वागत केलं। तसं या अंतरिम अर्थसंकल्पात महिलांच्या आरोग्याशी संबंधित योजनांवर अधिक भर देण्यात आलेला आहे। पाहूयात काय म्हणाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी। ये बजट विकसित भारत के 4 स्तंभ युवा, गरीब, महिला और किसान सभी को एम्पावर करेगा। निर्मला जी का ये बजट देश के भविष्य के निर्माण का बजट है। इस बजट में 2047 के विकसित भारत की नींव को मजबूत करने की गारंटी है। मैं निर्मला जी और उनकी टीम को बहुत बहुत बधाई देता हूं। तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पाचं महायुतीकडून जोरदार स्वागत करण्यात आलं। पाहूयात काय म्हणाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या अर्थसंकल्पाविषयी। देशातल्या सर्वच घटकांचा विचार करून, सर्वसामान्यांचा विचार करून हे बजेटमध्ये निर्णय घेतलेला आहे। खरं म्हणजे आत्मनिर्भर व बलशाली भारताच्या निर्मितीचा ध्यास घेणारा हा अर्थसंकल्प आहे। विकसनशील भारत ते विकसित भारत हा प्रवास जो गेल्या 10 वर्षामध्ये आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केला, ते आत्मनिर्भरतेच्या दिशेने ही वाटचाल झालेली आपण गेल्या 10 वर्षात पाहिली आणि त्याच्यामध्ये
मोदी साहेबांचं केंद्र सरकारचं जे काही प्रयत्न आहे त्याचं फलित आपण पाहतोय. एकूणच जर आपण हे अंतरिम बजेट बघितलं तर विकासाची दिशा सांगणारं पण त्याचवेळी आर्थिक शिस्त पाळणारं अशा प्रकारचं हे अंतरिम बजेट या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि त्याचवेळी विकसित भारताचा रोडमॅप काय आहे हे आम्ही जेव्हा पूर्ण बजेट मांडू त्यावेळेस सांगू अशा प्रकारचा आत्मविश्वास देखील माननीय अर्थमंत्र्यांनी दाखवलेला आहे. मी माननीय अर्थमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अंतरिम अर्थसंकल्प मांडलेला आहे मला असं वाटतं त्याच्यामध्ये टीका करण्यासारखं तर काहीही कोणाला वाव त्यांनी दिलेला नाही. तर मला असं वाटतं की अशा रीतीनं सर्वच ठिकाणी जे आहे सर्व घटकांमध्ये मदत करण्याचं ठरवलं आहे, योजना आखण्याचं ठरवलेलं आहे. तर या सगळ्या योजना ज्या अतिशय चांगल्या आहेत याच्यामध्ये कुठे नाव ठेवावं असं काही वाटत नाही. या सगळ्या गोष्टीकडे फार चांगल्या बारकाईने पाहिलेल्या आहे असं मला वाटतं. एकूण जो आहे हा जो अंतरिम आहे परंतु हा सर्वसमावेशक आहे असं मला वाटतं. तर रायगड दौऱ्यावरती असलेल्या उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पावर टीका केलेली आहे. यंदाचं बजेट म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार असल्याचा टोला लगावला तर काँग्रेसनं या बजेटची खिल्ली उडवली. पाहूया. आपल्या देशाचा म्हणजे निवडणूक पूर्वी एक बजेट द्यावं लागतं. ते बजेट आज निर्मला सीतारामन आपल्या देशाच्या अर्थमंत्री आहेत त्यांनी मांडला. म्हणजे मी त्यांचं अभिनंदन केलं, कौतुक केलं, कारण त्यांना माहिती आहे की पुढच्या वर्षी पुढच्या वेळेला बजेट मांडणारं सरकार आहे त्यांचं नसणार आहे. म्हणजे या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडणारा मंत्री म्हणून त्यांची नोंद इतिहासात झाली. आज प्रत्येकाला म्हणतायत की तुम्ही जा अयोध्येला दर्शन करून या आणि इथं बजेटमध्ये शून्य आहे. अंगणवाडी ताईसाठी काही नाही आणि विदर्भासाठी तर काहीच नाही, आशा ताईसाठी काही नाही, शिक्षकांसाठी काही नाही, बेरोजगारांसाठी काहीच नाही. म्हणजे काय करतायत. आम्हाला वाटलं होतं की जे फायनान्स मिनिस्टर आहे एकदम पॉवरफुल आहे आणि छान घोषणा या ठिकाणी करतील, पण एकंदरीत असं वाटायला लागलंय की त्यांच्याही हातात काही राहिलेलं नाही आहे. त्यांच्या समोर जो कागद येतो ते वाचतात, त्याच्या पलीकडे त्यांनाही डोकं वापरण्याची मुभा त्या ठिकाणी दिलेली नाही आहे आणि म्हणून हे बजेट अतिशय फेलियर असं बजेट आहे. हे बजेट अंतरिम बजेट आहे 3 महिन्यासाठीचं आणि त्यामुळं या बजेटमधून फार मोठ्या अपेक्षा ठेवायचं काही कारणच नव्हतं. कारण ज्या सरकारला गेल्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी सामान्यांच्यासाठी काय करता आलं नाही ते आता 3 महिन्याच्या बजेटमध्ये काय करणार आहे हे स्पष्टच होतं. तरीसुद्धा जे काही फुटकळ तरतुदी केल्या त्या अत्यंत निराशाजनक आहेत. म्हणजे एका बाजूला PM किसान योजनेच्या माध्यमातून दिल्यासारखं करायचं आणि त्याच्या दुप्पट शेतकऱ्याच्या खिशातून काढून घ्यायचं हे धंदे आता बंद केले पाहिजेत ना. अत्यंत निराशाजनक आणि शेतकऱ्यांच्याही यांच्याकडून फारशा अपेक्षा नव्हत्या आणि त्या दृष्टिकोनातून विचार केला तर शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणेच हे बजेट झालं की अपेक्षा त्यांच्याकडून नव्हत्या. कारण 9-9.5 वर्षामध्ये काय केलं नाही आणि आता काय करणार आहेत. आज मांडलेल्या बजेटवर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरकडे. तर आजचा प्रश्न पुन्हा एकदा. निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पावर समाधानी आहात का? होय आणि नाही हे 2 पर्याय होते. मात्र सोशल मीडियावरती आमचे प्रेक्षक कशा प्रकारे व्यक्त झालेले आहेत त्यावर एक नजर टाकूयात. प्रदीप मोहिते म्हणतात मध्यमवर्गीयांना या बजेटमध्ये काहीही मिळालं नाही. सामान्य करदाता सरकारवर प्रचंड नाराज आहे. त्या पाठोपाठ पुढची प्रतिक्रिया येते एक्स वरून. प्राजक्ता राणे म्हणतात मोदी सरकारच्या अंतरिम बजेटवर अजिबात समाधानी नाही. युट्यूब वरती पुढची प्रतिक्रिया येते राजू गोरे यांची. राजू गोरे म्हणतात आदिवासी विकासासाठी योजना सुरू केली पाहिजे. त्यानंतर ज्ञानेश्वर मोरे युट्यूबवर व्यक्त होतात अर्थसंकल्पातून शेतीमालाला योग्य भाव मिळायला हवा होता. महागाई वाढली, शेतमाल भाव नाही. पुढची प्रतिक्रिया येते विवेक जगताप म्हणतायत फेसबुकवर शेतकरी शेतमजूर कामगारांसाठी काही विशेष तरतूद नाहीये, निराशाजनक आहे.
पुढची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते फेसबुकवरून निलेश वाळुंजे यांची. निलेश म्हणतात सरकारनं लहानात लहान लोकांचा विचार करून बजेट मांडायला पाहिजे आणि त्यामुळे जनतेला फायदा होईल. पुढची प्रतिक्रिया इंस्टाग्रामवर दिनेश काळे यांची. दिनेश म्हणतात हो, आम्ही अर्थसंकल्पावर 100% समाधानी आहोत. मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पावर किसान सभेनं देखील टीका केलेली आहे. कृषी क्षेत्राचा घसरणारा विकास दर थांबवण्यासाठी सरकारकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा होती, पण अर्थसंकल्पात अशा कोणत्याही नव्या उपाययोजना करण्यात न आल्यानं शेतकऱ्यांची निराशा झाल्याचा आरोप अजित नवलेंनी केलेला आहे. तसंच शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये देऊन त्यांना लाभार्थींच्या यादीमध्ये टाकल्यानं शेती संकट दूर होणार नाही असाही टोला त्यांनी लगावला. पाहूया. मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी कोणतीही नवी योजना आणण्यात आलेली नाही. ठोस अशा प्रकारचं आर्थिक तरतूद सुद्धा योजनांसाठी करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामीण विभाग, शेतकरी आणि ग्रामीण बेरोजगार तरुणांची मोठी निराशा झालेली आहे. सरकारच्या धोरणामुळे सातत्यानं शेतीचं संकट वाढतंय. शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या आणि ग्रामीण भागामध्ये बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढतायत. आपण धर्म आणि जातीच्या आधारे जे सामाजिक विण विस्कटून मतांचं पोलरायझेशन केलेलं आहे त्याच्या आधारावर आपण निवडून येऊ असा ओव्हर कॉन्फिडन्स कदाचित केंद्र सरकारला आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण तरुणांना दिलासा देण्याची कोणतीही तस्ती घेण्याची गरज नाही. अशा संकल्पापर्यंत कदाचित नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार पोहोचलंय. तर या बजेट संदर्भामध्ये सर्वसामान्यांना म्हणजे आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी आता आपण जातो आहोत आपल्या पोल सेंटरकडे. कौल पाहण्याआधी निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पावर समाधानी आहात का या प्रश्नावरती युट्यूबवरती एकूण 11,000 मतं मिळालेली आहेत. होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी कमी आहे 23%, नाही म्हणतात 77%. पाठोपाठ इंस्टाग्रामवरती आज आपल्याला 4,000 मतं प्राप्त झालेली आहेत. या 4,000 मतांपैकी नाही म्हणतायत 40%, होय म्हणतायत 60%. जनतेचा कौल आपण यावेळेला पाहतोय. फेसबुकवरती देखील जनतेनं आपला कौल दिलेला आहे आणि त्यांनी दिलेल्या कौलनुसार नाही म्हणतायत 73%, होय म्हणणाऱ्यांची आकडेवारी कमी आहे 27%. त्यानंतर एक्स वरती देखील अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्या. 0 अवरसाठी एक्स वर आलेल्या प्रतिक्रिया नाही म्हणतायत 69% आणि 31% म्हणजे अल्प लोक आहेत ज्यांचं म्हणणं आहे होय. अर्थसंकल्प म्हटलं की लोकप्रिय घोषणांचा पाऊस, सर्व अर्थसंकल्प म्हटलं की सूट आणि वजावटींचे सुखावणारे आकडे. निवडणूक तोंडावर असेल तर प्रत्येक क्षेत्राला, प्रत्येक घटकाला खुश करण्याचा प्रयत्न असं आपण गृहीत धरलेलं, अनुभवलेलं चित्र. गेल्या काही वर्षामध्ये तर मोदी सरकारनं त्या प्रतिमेला तडा दिलाय हे खरं. आधीच सर्वसामान्यांना न कळणाऱ्या बजेटमधून त्यांनी जो थोडाफार फील गुड फॅक्टर असायचा तो सुद्धा काढून घेतलाय. मोदी सरकार कुठल्याही राणा भीमदेव थाटातल्या घोषणा करत नाही, तर देशाला दीर्घकालीन फायदा होईल अशा सोयी सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवतोय असं सत्ताधारी सांगतात. तर मोदींकडे अर्थही नाही आणि संकल्पही नाही, त्यामुळे सांगण्यासारखं काही नसतं अशी टीका विरोधक करतात. कदाचित ही स्ट्रॅटेजी सुद्धा असेल, पण अर्थसंकल्पामधून कुणालाच काही आशा किंवा निराशा वगैरे वाटणार नाही अशी स्थिती मोदी सरकारनं आणली आहे हे मात्र खरं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.